Cancer Healer Center, a new beginning. दहशतवादी AK-47 आणि M4 रायफलसह 20-22 तास चालत बैसरन घाटीमध्ये पोहोचले। पहलगाम हल्ल्याबाबत सूत्रांची माहिती, अतिरेकी दुकानांच्या ठिकाणी थांबल्याची माहिती NIA तपासामध्ये सबूत। पाकव्याप्त काश्मीरमधील लॉन्च पॅडवरून दहशतवाद्यांना हटवतानाचा व्हिडिओ समोर, पाकिस्तानी सैन्याकडून POKमध्ये रेकी, व्हिडिओ TV9च्या हाती। पाकिस्तानी नागरिकांच्या विजाची मुदत संपली। अटारी बॉर्डरवरून आतापर्यंत 531 पाकिस्तानी नागरिक भारतातून परतले। 843 भारतीय पाकिस्तानमधून मायदेशी परतल्याची माहिती। भारताच्या ॲक्शननंतर पाकिस्तान घाबरला। पाकिस्तानी सरकारकडून सर्व रेल्वे स्टेशनची जबाबदारी सैन्याकडे। रेल्वे मंत्री हनीफ अब्बासची माहिती, हत्यारं आणण्यासाठी पाकिस्तानी रेल्वेचा वापर करणार। पहलगाम हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाचं रक्त खवळलंय। दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊन सर्व पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देणार, मन की बातमधून पंतप्रधान मोदींचं आश्वासन। भारतीय नौदलाकडून अरबी समुद्रात अँटी-शिप चाचणी सुरू। समुद्रातून दूरवर हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा सराव। देशाची सुरक्षा करण्यासाठी सर्वतोपरी कार्यतत्पर असल्याची नौदलाची भूमिका। पाकिस्तानकडून सीमेवर रणगाडे तैनात करण्यास सुरुवात। गेल्या 2 दिवसांपासून पाक लष्कराच्या चौक्यांमधून नियंत्रण रेषेवर गोळीबार। भारताकडूनही प्रभावीपणे प्रत्युत्तर। जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये अतिरेक्यांचा स्थानिकांवर गोळीबार। एका नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू। पहलगामनंतर हल्ल्याची ही 5वी घटना। पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील संशयित दहशतवाद्यांना सैन्य दलाचा दणका। आतापर्यंत 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त। सिंधू जलकरार भारताला एकतर्फी संपवता येणार नाही। पाकिस्तान विरुद्ध आक्रमक पाऊल उचलल्यास आम्ही युद्धासाठी सज्ज। पाकिस्तानचा गृहमंत्री मोहसिन याची धमकी। पाकव्याप्त काश्मीरमधल्या झेलम नदीला पूर। पाकव्याप्त काश्मीरमधल्या मुझफ्फराबादमध्ये पूरस्थितीमुळे गोंधळाचं वातावरण। भारतानं पाणी सोडल्याचा पाकिस्तानचा आरोप। चीनचा राजदूत जियांग झिडोंग आणि पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाक दारची भेट। चीनकडून पाकिस्तानला शस्त्रांचा पुरवठा। LOC जवळ संरक्षण सुविधांसाठी पाकला मदत। पहलगाम हल्ल्यामधील पीडितांचा नागरी शौर्य पुरस्कार देऊन गौरव करावा। कुटुंबातील एका व्यक्तीला शैक्षणिक योग्यतेनुसार शासकीय नोकरी द्यावी। खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। शिंदे फडणवीसांनी कान टोचल्यानंतर संजय गायकवाडांकडून पोलिसांची दिलगिरी। माझं वक्तव्य स्थानिक पोलिसांबाबत ओघाओघानं महाराष्ट्र पोलिसांचा उल्लेख झाला। गायकवाडांचे सारवासारव। Cancer Healer Center, a new beginning.